असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं आणि तसा निर्णय घेतला। ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही आणि आमचं आरक्षण देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय। आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याचा आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम यांनी एल्गार मोर्चा काढलेला आहे। मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावरती उचलून घेत गेवराई शहरामध्ये दुचाकी रॅली काढली। राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। सरकारने मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवरती घाला घालणार आहे, त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांनी बोलले असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेला आहे। तर हे काम मुरुम माफिया करतायत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। तर यासाठी समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्यासाठी वेळ आलेली असा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमळाच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। हा प्रकार गैरसमजीतून झालेला आहे। त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा हे माहिती नव्हतं असं त्यांनी सांगितलंय। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजे एकूण 2,70,00,000ची मदत मंजूर करण्यात आली आहे। शनिशिंगणापूर या ठिकाणी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलेला आहे। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांमध्ये जोरदार राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यामुळे एका सभासदाने माईक डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यामध्ये माईक मारल्यामुळे हा वाद वाढला। विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे 3 जण जखमी झालेत। 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होती। दरम्यान जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे। दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जातोय। मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज चांगलीच तारांबळ उडणार आहे। मध्य रेल्वेने मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेतलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती आणि पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक असेल। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमीन निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे 2,200 एकर जमीन कायम ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये 2 धावपट्ट्या असतील। दूध आणि दुग्धजन्य पदार्थावरील कर केंद्र सरकारने कमी केलाय। त्यामुळे आता पनीर, तूप, बटरसह चीजवरील कर कमी झाल्यामुळे मागणीमध्ये वाढ होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल।
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी स्लॉट मिळालेला आहे. स्टार एअरलाइन्स 7 दिवस स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा तिकीट विक्री आता लवकरच सुरू होईल. आज खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्री 9 वाजायच्या सुमारास छायाकल्प 9:27 खंडग्रास तर 11 वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण कालावधी हा 6 तासांचा असेल. खग्रास चंद्रग्रहणाच्या स्थितीमध्ये चंद्र लालसर रंगाचा दिसणार असून यामध्येच खगोलीय भाषेमध्ये याला रेड मून असं संबोधलं जातं. शिर्डीच्या साई मंदिरात आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. रोज रात्री 10:30 वाजता होणारी आरती आज रात्री 9:15 होणार आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरती आजच्या आरतीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद असेल. जळगावच्या चोपडातील बाजारपेठेत गुलाबाईच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. मात्र खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिलेला आहे. गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते आणि हा उत्सव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशामध्ये मोठ्या उत्साहात महिलांकडून साजरा केला जातो. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरलेला इतक्याच चप्पल कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यावेळेला गर्दी आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही. त्यामुळे ढकलाढकली झाली आणि त्यामुळे महाद्वार रोडवरती चपलांचा खच पाहायला मिळाला. अमरावतीच्या मोझरी गावात भूकंप झालाय. भूकंपाचे 2 सौम्य झटके आल्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्य पडलंय. भूकंपाच्या धक्क्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्गच्या मच्छी बाजारात मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गणेशोत्सवात खवय्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. मात्र काल गणेशोत्सव विसर्जनानंतर नागरिकांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली आहे. पालघरच्या सातपाटीमध्ये समुद्र किनाऱ्यावरती 2 तर शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरून एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालंय. दरम्यान समुद्रात भरती आल्यामुळे कंटेनरपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा कोसळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.